नमस्कार, संस्कृती दर्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चला तर आज आपण पाहूयात इतरांच्या वाईटाची इच्छा केल्याने आपले देखील वाईट होते। देवतांच्या प्रार्थनेचा स्वीकार करून महर्षी दधीची यांनी देहत्याग केला। त्यांच्या अस्थिपासून बनवलेल्या वज्राद्वारे अजेय अशा वृत्तासुराचा इंद्राने वध केला आणि स्वर्गावर पुन्हा अधिकार मिळवला। या सर्व गोष्टी आपली माता सुवर्चा हिच्याकडून बालक पिप्पलादने ऐकल्या। आपल्या पित्याचा घात करणाऱ्या देवतांवर त्याला मोठा क्रोध आला की सर्वार्थापायी या देवतांना माझ्या तपस्वी पित्याकडून त्यांची हाडे मागायला लाज देखील वाटली नाही। पिप्पलादने सर्व देवतांना नष्ट करण्याचा संकल्प करून गौतमी नदीकडे तपश्चर्या सुरू केली। प्रदीर्घ काळ व्यतीत झाल्यावर श्री महादेवांनी त्याला दर्शन दिले आणि म्हणाले, वत्स, वर माग। पिप्पलाद म्हणाला, प्रलयंकर प्रभू, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात तर आपले तिसरे नेत्र उघडा आणि स्वार्थी देवतांना भस्म करून टाका। पुत्र, माझ्या रुद्र रूपाचे तेज तू सहन करू शकणार नाहीस, म्हणून मी तुझ्यासमोर सौम्य रूपात प्रकट झालो आहे। माझ्या तिसऱ्या नेत्राच्या तेजाने आवाहन करू नकोस, त्यांच्याने संपूर्ण विश्व भस्म होईल। प्रभू, देवता आणि त्यांच्याद्वारे संचलित या विश्वाचा मला जराही मोह नाही। तुम्ही देवतांना भस्म करून टाका, भले हे विश्व त्यांच्यासोबत भस्म हो। परम उदार आशुतोष हसले आणि म्हणाले, तुला एक संधी आणखीन मिळत आहे। तू आपल्या अंतकरणात आपल्या रुद्र रूपाचे दर्शन कर। पिप्पलादने हृदयात भगवंताच्या रुद्राचे दर्शन केले। त्या ज्वालामय प्रचंड स्वरूपाचा हृदयात प्रादुर्भाव होताच पिप्पलादला वाटले की त्याचा रोम भस्म होत आहे। त्याचे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले। त्याला वाटले की तो काही क्षणातच चेतनाहीन म्हणजेच बेशुद्ध होईल। आर्तस्वरात त्याने भगवान शंकराला धाव केला। हृदयातून प्रचंड मूर्ती अदृश्य झाली। भगवान शंभू हसत समोर उभे होते। पिप्पलाद टोमणा मारत म्हणाला, मी तर देवतांना भस्म करण्याची प्रार्थना केली होती, तुम्ही मलाच भस्म करायला सुरुवात केली। तेव्हा महादेवांनी खूप स्नेहाने त्याला समजविले, विनाश कोणत्या एका स्थळापासून प्रारंभ होऊन व्यापक बनतो आणि इथूनच प्रारंभ होतो जेथे त्याचे आवाहन केले जाते। तुझ्या हाताचे देवता इंद्र आहेत, नेत्राचे सूर्य, नासिकेचे अश्विनी कुमार, मनाचे चंद्र, अशाच प्रकारे प्रत्येक इंद्रिय आणि अंगाचे अधिदेवता आहेत। त्या अधिदेवतांना नष्ट केल्याने शरीर कसे राहील? वत्स, यावरून समजून घे की इतरांच्या वाईटाची इच्छा केल्याने अगोदर आपलेच वाईट होते। तुझे पिता महर्षी दधींची इतरांच्या कल्याणासाठी आपली हाडे सुद्धा देऊन टाकली। त्यांच्या त्यागाने त्यांना अमर केले। अशा महान महर्षींचा तू पुत्र आहेस। तू आपल्या पित्याच्या गौरवाच्या अनुरूप सर्वांच्या भल्याचे मंगलाचे चिंतन केले पाहिजे। श्री महादेवांचा हा उपदेश ऐकून पिप्पलादने त्यांच्या चरणी मस्तक झुकवले आणि वैराच्या अग्नीने जळत असलेले त्याचे हृदय निवैर अवस्थेत प्राप्त होऊन शीतलतेचे आणि शांततेची झलक देऊ लागले। धन्यवाद। या कथेवरून आपल्याला असं समजतं की इतरांच्या वाईटाची इच्छा केल्याने आधी आपलेच वाईट होते। जरी तुमचा एखादा मोठा शत्रू असला तरीही त्याचं वाईट व्हावं अशी इच्छा मनात कधीही बाळगू नका, नाहीतर तुमचंच वाईट होईल। त्यामुळे सर्वांच्या आनंदाचा आणि सर्वांचा चांगल्याचा विचार करा, यामुळे भगवंत देखील तुमच्यावर प्रसन्न राहतील। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आमच्या संस्कृती दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा।